नमस्कार. राम वास्तूमध्ये आपलं स्वागत आहे. डिक्शनरीमध्ये तुम्ही जर आर्किटेक्चर या शब्दाचा जर अर्थ बघितला तर तुम्हाला दिसेल या शब्दाचा अर्थ वास्तुविद्या, वास्तुशास्त्र. अत्यंत प्रगत, आरोग्यदायी आणि जीवनाला समृद्ध करणारे हे वास्तुशास्त्र याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा खूप सखोल पद्धतीने विचार केलेला आहे. रात्री कोणत्या दिशेला डोकं केल्याने झोप चांगली आणि आरोग्यदायी लागते हे वास्तुशास्त्रामध्ये सखोल पद्धतीने सांगितलेलं आहे. आज तेच मी तुम्हाला सांगणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. घरामध्ये सर्वसाधारणपणे लोक कुठेही डोकं आणि पाय करून झोपतात व त्याची अप्रिय फळं त्यांना दुसऱ्या दिवशी भोगायला लागतात. माणसाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे रात्री त्याला किती वेळ शांत झोप लागते त्यावर अवलंबून असतं. वास्तुशास्त्रामध्ये 2 अशा दिशा सांगितलेल्या आहेत का त्या दिशांकडे डोकं केल्याने माणसाला आरोग्यदायी आणि शांत अशी झोप लागते. त्या 2 दिशा आहेत, एक तर पूर्व आणि दक्षिण. आता या दिशेंकडे डोकं आणि पाय का असावं याच्या मागे काही शास्त्रीय कारण आहेत. पहिलं, पूर्वेकडे डोकं आणि पश्चिमेकडे पाय का असावे याचं शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगतो. सूर्याचं जे मार्गक्रमण असतं ते पूर्वेकडून दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे होत असतं. ज्यावेळेस संध्याकाळी तो दक्षिण पश्चिमेत असतो त्यावेळेस नैऋत्य आणि पश्चिम दिशा ही तप्त झालेली असते. त्या मानाने पूर्व दिशा ही तुलनात्मक थंड असते. अशा या तुलनात्मक थंड पूर्वेकडे डोकं केल्याने माणसाला शांत आणि आरोग्यदायी झोप लागते. आता ज्या लोकांच्या घरामध्ये पूर्व दिशा मिळत नसेल आणि दक्षिण दिशा मिळत असेल तर त्यांनी दक्षिण दिशेकडे डोकं करून उत्तरेकडे पाय करावं. याचं शास्त्रीय कारण असं आहे, पृथ्वीचा जो विद्युत चुंबकीय झोत जो असतो तो उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवाहित होत असतो. ज्यावेळेस आपण उत्तरेकडे पाय करतो त्यावेळेस तो विद्युत चुंबकीय झोत हा शरीरातून प्रवाहित होताना शरीरामध्ये प्रतिकात्मक संवेदना तयार होतात आणि तो झोत डोक्याकडून दक्षिणेकडे जातो. या उलट जो उत्तरेकडे जर डोकं करून झोपलेला असेल तो विद्युत चुंबकीय झोताचा पहिला दणका हा मेंदूला बसतो, कारण विद्युत चुंबकीय झोताचं प्रमुख केंद्र हे मेंदू असतं. म्हणून आरोग्यदायी शांततापूर्ण झोप लागण्यासाठी एकतर पूर्वेकडे डोकं आणि पश्चिमेकडे पाय असावे किंवा दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय असावे. या विषयाबरोबरच मी अनेक उपयुक्त विषयांच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे, तिथे तुम्ही व्हिजिट करून बघू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.